शिवसेनेचे राष्ट्रीय महाअधिवेशन कोल्हापुरात आजपासून पार पडत आहे। शनिवारी कोल्हापुरातील गांधी मैदानात सभा होऊन या महाअधिवेशनाची सांगता होणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाअधिवेशनासाठी कोल्हापूर शहरच का निवडले, याबाबत अनेकांना उत्सुकता आहे। कोल्हापुरातून एखादी घोषणा केल्यास त्याचा राज्यातील शिवसैनिकांवर प्रभाव राहणार का, असा प्रश्न आता शिवसैनिकांना पडला आहे। मात्र या अधिवेशनासाठी जागेची निवड करत असताना त्यामागेही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचाच विचार व प्रथा जोपासण्याचा प्रयत्न केला आहे। ज्यावेळी लोकसभा विधानसभा निवडणूक लागतात त्यावेळी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे त्या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ कोल्हापुरातूनच करत होते। करवीर निवासिनी श्री आई अंबाबाई देवीचे दर्शन घेऊनच प्रचाराचा नारळ फोडला जात होता। त्यानंतर ऐतिहासिक बिंदू चौकात सभा घेऊन शिवसैनिकांना आवाहन करत होते। बाळासाहेब ठाकरे आणि कोल्हापूरचे नाते अगदी अतूट नाते होते। त्यांना कोल्हापूरचे दोन्ही खासदार शिवसेनेचे असावेत असे वाटत, मात्र त्यांच्या हयातीत ते स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही। कोल्हापूर हा सुरुवातीपासून राष्ट्रीय काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो। अशा परिस्थितीत शिवसेना काँग्रेसशी संघर्ष करत शेतकरी कामगार पक्षासोबतही संघर्ष राहील। त्यावेळी शेतकरी कामगार पक्षाची ताकद या जिल्ह्यात होती। मात्र बेरजेच्या राजकारणात जिल्ह्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेहमीच प्राबल्य राहिले आहे। शिवसेनेकडून पहिल्यांदाच 1991 मध्ये लोकसभेच्या रिंगणात पहिल्यांदा उमेदवार उतरवण्यात आला। तेव्हापासून ते 2014 पर्यंत शिवसेनेला विजयाने हुलकावणी दिली। 1991 पासून शिवसेनेने जिल्ह्यात लोकसभा निवडणूक लढवली। प्रत्येक वेळी शिवसेनेचे उमेदवार नंबर 2 स्थानी राहिला। शिवसेनेकडून पहिल्यांदा 1991 मध्ये रामभाऊ फाळके, 1996 मध्ये रमेश देव, 1999 मध्ये विक्रमसिंह घाटगे, 1999 मध्ये मेजर जनरल शिवाजीराव पाटील, 2004 मध्ये धनंजय महाडिक, 2009 मध्ये विजय देवणे, 2014 मध्ये आणि 2019 मध्ये संजय मंडलिक यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली। केवळ 2019च्या उमेदवारीचा अपवाद वगळता शिवसेनेला एकही विजय मिळाला नाही। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीत मात्र कोल्हापुरात लोकसभेवर भगवा फडकला नाही। पण 2019च्या निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभेच्या जागांवर शिवसेनेचा भगवा फडकला। 6 मे 1986 रोजी शिवसेना पक्षाची कोल्हापूरमध्ये स्थापना झाली। त्यावेळी बाळासाहेब ठाकरे आणि मीनाताई ठाकरे यांनी कोल्हापूरमध्ये अंबाबाई मंदिरात देवीचे दर्शन घेतले। त्याच दिवशी कोल्हापूरमधल्या बिंदू चौक येथे बाळासाहेब ठाकरे यांनी पहिली सभा झाली। बिंदू चौकात बाळासाहेबांना ऐकण्यासाठी प्रचंड गर्दी जमली होती। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर 2014 व 2019च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली युती करण्यात आली। राज्यातील या युतीचा प्रचार शुभारंभही कोल्हापुरातून करण्यात आला होता। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केलेल्या प्रथेला मान भाजपकडून आपल्या देशाचे पंतप्रधान त्यांच्या इच्छेने नरेंद्र मोदी साहेब यांना शब्द दिलेला आहे। निवासिनी श्री येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये तपोवन महाराष्ट्राच्या 48 जागा शिवसेना, भाजपा आणि राष्ट्रवादी अजितदादा आम्ही महायुतीमध्ये निवडून आणू। तो जो शब्द दिलेला आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी, तो केवळ तुमच्या आणि तुमच्या जीवावरती एकमेकांमधील सगळे पक्ष मतभेद विसरून आपण त्या कामाला लागणार आहोत। आणि त्याकरता आपण या महाअधिवेशनामध्ये आपले सर्व प्रमुख पदाधिकारी, नेते, शिवसैनिक आपण एक शपथ घेत आहोत। मी सगळ्यांना विनंती करतो, आपण सगळ्यांनी उभं राहावं आणि आपण ती शपथ या सर्व शिवसैनिकांना आपण जी शपथ देत आहोत ती आपण या ठिकाणी, मी शपथेचं वाचन करेल एक एक ओळ, त्याच्या पाठीमागे आपण जी बोलून आपण ही शपथ घेत आहोत। करवीर वासिनी महालक्ष्मी माता आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना साक्षी ठेवून, पाठीमागून आपण बोलायचं, एक एक ओळ घेऊ। करवीर वासिनी, सगळ्यांनी हात पुढे करा, उजवा हात पुढे करा। करवीर वासिनी महालक्ष्मी माता आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना साक्षी ठेवून आम्ही बाळासाहेबांच्या विचाराचे शिवसैनिक जाहीर शपथ घेतो की येत्या लोकसभा निवडणुकीत महायुतीचे
महायुतीचे सर्व 48 खासदार प्रचंड बहुमताने निवडून देऊ. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि करोडो राम भक्तांनी अयोध्येत भव्य राम मंदिर व्हावे असे स्वप्न पाहिले. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी ते पूर्ण केले आहे. गेल्या 10 वर्षात भारताचा जगभरात सर्व क्षेत्रात दबदबा निर्माण झाला आहे. करोडो भारतीयांना मोदीजींनी दारिद्र्याच्या चिखलातून बाहेर काढले आहे. देशाचा आर्थिक स्तर उंचावला आहे. भारताच्या विकासाचा हा प्रवास असाच अखंड. ही जी कॅटेगरी आहे ही आहे सुरू ठेवण्यासाठी केंद्रात मोदी सरकार भक्कम आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे पक्षाची संपूर्ण ताकद मोदीजींच्या पाठीशी उभी करण्याचा आमचा दृढ संकल्प आहे. देशसेवेचे अविरत व्रत घेतलेल्या पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांना सलग 3ऱ्यांदा पंतप्रधानपदी निवडून आणण्याचा निर्धार आम्ही या राष्ट्रीय महाअधिवेशनात व्यक्त करीत आहोत. जय श्रीराम, जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मस्के साहेब. यानंतर ठराव क्रमांक 6 शिवसेनेच्या वतीने शिवसन्मान पुरस्कार दरवर्षी देण्यात येतील. त्या पुरस्कार जाहीर करण्यासाठी त्या पुरस्काराचं सूचक म्हणून ठराव मांडण्यासाठी माननीय मंत्री उदयजी सामंत यांना विनंती करतो. आपण हा 6 नंबरचा ठराव या ठिकाणी या सभागृहात मांडायचा आहे. धन्यवाद. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून शिवसेना पक्षासाठी अहोरात्र कार्य केलेल्या आणि शिवसेना नेत्यांची आठवण व त्यांना अभिवादन म्हणून शिवसेनेतर्फे खालील 6 वार्षिक शिवसन्मान पुरस्कार हे देण्यात येतील. त्यातला पहिला पुरस्कार शिवसेना नेते दत्ताजी साळवी यांच्या नावाने दिला जाईल, उत्कृष्ट कामगार पुरस्कार. दुसरा पुरस्कार शिवसेना नेते सुधीर जोशी साहेबांच्या नावाने देण्यात येईल, नाविन्यपूर्ण उभरता उद्योजक पुरस्कार. तिसरा पुरस्कार शिवसेना नेते प्रमोद नवलकर साहेबांच्या नावाने देण्यात येईल, उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार. चौथा पुरस्कार श्रीयुत दादा कोंडके यांच्या नावाने देण्यात येईल, कला क्षेत्रातील उत्कृष्ट पुरस्कार. शिवसेना नेते वामनराव माडिक यांच्या नावानं शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट पुरस्कार आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून शरद भाऊ आचार्य शिवसेना नेते यांच्या नावानं पुरस्कार देण्यात येतील. आणि हे सर्व पुरस्कार शिवसेना वर्धापन दिनाच्या निमित्तानं जाहीर होतील. आणि त्याचवेळी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या शुभ हस्ते हे या ठिकाणी देण्यात येतील असा ठराव मी मांडतो. ठराव क्रमांक 6 अत्यंत शिवसेनेच्या दृष्टीने महत्वाचा ठराव माननीय मंत्री महोदय उदयजी सामंत साहेब यांनी मांडला. या ठरावास अनुमोदन देण्यासाठी शिवसेनेचे सचिव माननीय संजयजी मोरे यांना विनंती करतो. आपण या ठरावास अनुमोदन द्यायचे आहे. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून
नजरचुकीनं एक पुरस्कार या ठिकाणी घोषित करणं राहिलेला आहे. 7वा पुरस्कार उत्कृष्ट शिवसैनिक पुरस्कार आदरणीय दत्ताजीराव नलावडे साहेबांच्या नावानं देण्यात येईल. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून शिवसेना पक्षासाठी अहोरात्र कार्य केले अशा शिवसेना नेत्यांची आठवण व त्यांना अभिवादन म्हणून शिवसेनेतर्फे 7 वार्षिक शिवसन्मान पुरस्कार देण्याचा जो ठराव माननीय मंत्री महोदय उदय सामंत यांनी केला त्याला मी अनुमोदन देत आहे आणि हा ठराव सर्वांमध्ये मंजूर करणं म्हणून आपण सगळ्यांनी हात वरती करून ठराव मंजूर करावा. धन्यवाद. ठराव क्रमांक 6 हा माननीय मंत्री उदयजी सामंत साहेब यांनी मांडला.